आमच्या मातोश्री आमच्या बंधूंना सांगतात, बाळ 9 वाजता झोपून जा. पण आता मातोश्रींना कोण सांगणार? त्यांची होणारी सूनच 10ला ऑनलाईन येते. जर एखादी लग्न झालेली बाई रात्री 2-3 वाजता ऑनलाईन दिसत असेल तर जरुरी नाही की तिचं बाहेर अफेअर असणार. कदाचित तिचा नवरा तिचा मोबाईल चेक करत असेल. 2 गुरुवार केले ना तुम्ही, लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा? नाही. मग हा बावळटपणा सांगितलं कोणी तुम्हाला? 4 गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती. ही पुथी कोणती? बोल की. तू माझ्यावर किती प्रेम करतोस? लय म्हणजे लय करते. तू माझ्यावर कधीपर्यंत प्रेम करणार? तोपर्यंत करणार जोपर्यंत माझ्या बायकोला कळत नाही. तिला कळालं पण कोण मार खाऊ काय? ग सुचिता, काय करेलीस ग इथं? का उभी आहेस ग? अभ्यास कर ग सुचिता, परीक्षा जवळ आल्यात. अगं मम्मी, मला सगळं येतंय ग. जीएसटीचा फुल फॉर्म सांग बरं. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. काळजी करणारा पाहिजे होता, पण शिव्या देणारा भेटलाय. आई घाले बंद करते. तुम्ही माझ्यासोबत मार्केटला येणार आहे का नाही सांगा? अजिबात येणार नाही, बिलकुल येणार नाही. फार माझे इथं पाय दुखलेले, सकाळपासून पाय दुखले. उगो किरकिर किरकिर मार्केटला येणार बी नाही. ओ सर, ऐका की, त्या चोराने माझ्या बॅग पळवून नेला, प्लीज मदत करा ना. सॉरी त्यांचे. तुला थांब म्हणलालो. अख्ख्या पोलीस स्टेशन मध्ये सगळे पोलीस माझ्या ओळखीचे आहेत. हा, कशी फाटली. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच दादा. 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 ऐक की, तुला एक बोलू काय? बोला की. समज मी मेलो तर तू दुसरं लग्न करशील काय? नाही हो, तुम्हाला बाकीच्या मुलींसारखे दिसले का? मी आयुष्यभर माझ्या बहिणी सोबत राहील. थांबा की, जर मी मेलो तर तुम्ही दुसरं लग्न करणार काय? नाही ग, मी पण बाकींच्या पोरांसारखा नाही ग. मी पण आयुष्यभर तुझ्या बहिणी संकटच राहीन. अनन्या, मी ना तुला बर्थडे साठी आयफोन गिफ्ट करणार आहे. अरे आजा, कशाला? मी घेतला असता ना. अगं, कॅश ऑन डिलिव्हरीच केल्या, पैसे दे. वहिनी, आई बाबांची काळजी घ्या. हो, टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही मात्र एक चांगलं केलं. काय? तुमच्या सासू सासऱ्यांपासून वेगळं राहिलात. जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला, जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी, आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडणं. खाऊ नका, तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही, सगळीकडे प्रॉब्लेम. जे लोक आपल्याला बोलतात ना, हे घेऊ नको, हे बरोबर नाहीये, आणि थोड्या दिवसाने त्यांच्याकडे तेच असतं. हे ना, हे एक विचित्र प्रकारची जळकुटे लोक असतात, बरोबर ना?